शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नवी दिशा ठरवायला सुकाणू समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। मात्र या आंदोलन समितीबद्दल कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, जाणून घेऊयात। शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आता नवीन कमिटीची निर्मिती झाली आहे। ही नवीन कमिटी सुकाणू कमिटी आहे आणि याच्यामध्ये 31 सदस्यांची ही कमिटी आहे। या नवी कमिटीबद्दल पुनतांबेकरांना काय वाटतं हे जाणून घेणार आहे, कारण इथूनच या आंदोलनाला सुरुवात झाली होती। आता पुन्हा एक नवीन कमिटी नेमली गेली आहे। खरं तर तुमच्या गावात नाही आंदोलनाला सुरुवात झाली, आता या नवी कमिटीबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आता कसं आहे, जी पुनतांब्यामधून जी कोर कमिटी मुंबईला गेली होती आणि त्या मुख्यमंत्र्यांनी जे काय आश्वासन त्यांना दिले, परंतु ते फक्त अल्पभूत धारकांचं कर्ज माफ करतो असं सांगितलं गेलं। तर माझं काय म्हणणं आहे, 7/12 पूर्ण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा असं आमचं एक शेतकऱ्यांचा आग्रह आहे। तर पूर्ण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होतो असेल तरच या नवीन कमिटीबद्दल काय, आता तुम्हाला पुन्हा नवीन कमिटी आता नवी कमिटी स्थापन झाली, मग त्या कमिटीनं जर चांगलं शेतकऱ्यांचे जर सगळे प्रश्न मांडले आणि सगळं 7/12 जर संपूर्ण शेतकऱ्यांचा, तो अल्पभूत धारक असेल, मोठा धारक असेल, आणि ते एक माझी अशी एक विनंती, कर्ज माफ करताना कुठल्याही संस्थेचं त्या शेतकऱ्याच्या 7/12वर जर कर्ज असलं, मग ती पतसंस्था असेल, काही कुठल्याही संस्थेचं असेल, ते कर्ज 7/12 कोरा केला पाहिजे। नवीन कमिटी, पुन्हा एक नवी कमिटी मान्य आहे आम्हाला। ती कमिटी जी कमिटी केली आहे ती आम्हाला मान्य आहे। कधी वाटतं का तुमच्या गावातल्या कमिटी जिथून उभा राहिली, आता नवीन कमिटी आंदोलन तुमच्याकडून नाशिकला गेलं? नाही, इथूनच पाठवली ना ती कमिटी, म्हणून आमची पाठिंबाच त्याला। आता नवीन कमिटी आता स्थापन झाली, आता तिचे काय विचार असतील ते आम्हाला काय माहित नाही, पण शेतकऱ्याचे जर प्रश्न सुटत असेल तर तिला बी मान्यता राहीलच की, असं आमचं म्हणणं आहे। आपण कमिटीला पाठिंबा राहील। पंतप्रधान आता अचानक झाली, पण आता पंतप्रधान संपन्न नाशिकला पुकारला म्हणले, बैठक तिथे ठेवली, त्याच्यामुळे तिथे काय निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील। बस नवीन कमिटीतून जर काही फायदा होत असेल तर शेतकऱ्यांना फायदाच होऊ शकतोय। नवीन कमिटीची काही अडचण नाही। नवीन जी कमिटी झालेली त्याच्यावर आमचा शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास बसेल, पण ते सगळं ज्या मागण्या आहे सगळे मान्य करावं ही आमची इच्छा आहे। कधी वाटतं का तुमच्या गावातून आंदोलन सुरू झालं होतं, त्याला लवकर यश मिळायला पाहिजे होतं, ते मिळालं नाही मिळालं। बरोबर, या सगळ्या प्रतिक्रिया आहेत पुनतांबेकरांच्या नवीन कमिटीबद्दल, आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की कुठलीही कमिटी असू देत, ती पुनतांब्यातली असू देत, ती नाशिकली असू देत किंवा अन्य कुठली असू देत, प्रश्न एकच आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत। जो कोणी हे प्रश्न सोडवेल त्या पाठीमागे सर्वसामान्य शेतकरी उभा असेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, पुनतांबा।